नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. प्रेक्षक हो, आपल्याला असं वाटत असेल गेल्या 1-2-4 दिवसाच्या बातम्या पाहिल्यानं महाराष्ट्रातल्या बारामती मतदारसंघात काय होणार याची प्रचंड उत्सुकता आहे. सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार, काय होईल? आता या दोघांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी असं म्हटले, मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार. आमच्या मतदारसंघातले लोक हे पवारांना विटलेले आहेत, दोघेही कामाचे नाहीत आणि त्यामुळे मी निवडणूक लढवणार. झाला का घोळ? आता विजय शिवतारे असं म्हणतात, मी काही नाव घेईन आणि परंतु मी विरोध करेन. त्यात आनंद परांजपे कल्याणचे माजी खासदार आहेत ठाण्याचे, ते असं म्हणाले की असं असेल तर आम्ही ठाण्यातल्या शिंदेशाहीला संपवू. तोंड आवरा शिवतारेंचं सुरू झालं. शिंदे गट, मग आता शिवतारेंना शिंदे बोलतील, फडणवीस त्याच्यामध्ये मध्यस्थी करतील, अशी चर्चा सुरू आहे. पण बघा, आता या राजकारणामध्ये ह्या ज्या गोष्टी घडतात का, हे काही एका दिवसाचं असत नाही ना. आता विजय शिवतारेंनी ऐन निवडणुकीत ही भूमिका घेतली, याचं कारण काय आहे? 2019च्या निवडणुकीच्या वेळेला अजितदादांनी असं सांगितलं होतं की या विजय शिवतारेला पाडणार म्हणजे पाडणार, आणि विजय शिवतारेंचा विधानसभा निवडणुकीत त्यांनी पराभव केला. आता तो राग असतोच ना माणसाला. आता सगळे एक झाले हो, पण आपला व्यक्तिगत पराभव केलेला आहे, आपल्याला सार्वजनिक दम दिला आहे आणि जी भूमिका घेतली ती करून दाखवलं आहे, याचं उट्ट काढण्याचा माणूस प्रयत्न करत असतोच. आता बघा ना, इंदापूरला हर्षवर्धन पाटील आहेत. आता हर्षवर्धन पाटलांनी एकूण अजितदादाच्या विरोधातली भूमिका घ्यायला सुरुवात केली. ते दत्तात्रय भरणेवरती, ज्यांना त्यांनी पराभूत केलं होतं, त्यांच्यावरती ते टीका करतायत. ते आहेत अजितदादा गटाचे. आता ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत ना. मग शरद पवार असं म्हणतायत, हे जे कोणी विरोध करणारे माणसं आहेत, मी उभा राहणार आहे म्हणतायत, हे यांचे मतदार काही आमचे नाही आहेत. म्हणजे ते जर उभं राहिले आणि ते शेवटपर्यंत टिकणार आहेत का? ते जर उभं राहिले तर त्याचा फायदा आम्हालाच होणार आहे, असं अप्रत्यक्षरित्या शरद पवार सांगतायत. बघा एकेका मतदारसंघात काय घडतंय. या मतदारसंघामध्ये शरद पवारांनी 4 दिवसापूर्वी व्यापाऱ्यांची बैठक घेण्यासाठीचा प्रयत्न केला, तर तिथल्या व्यापाऱ्यांनी आम्हाला जमणार नाही असं कळवलं. शरद पवार असं म्हणाले की गेल्या 50 वर्षात बारामतीत असं कधीच आम्हाला ऐकायला मिळालं नाही, साधं आमची भूमिकाही ऐकून घेतली जात नाही. काय घडतं बघा. अजितदादा आणि शरद पवार यांचे मतं दोन टोकाचे आहेत. तिकडच्या असणाऱ्या लोकांना काय ताण असेल आणि त्यातून काय भूमिका लोक घेत असतील. झंझावात चालू आहे अजितदादांचा. 7 सभा तिकडचे एका दिवसामध्ये होणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तिकडनं सुरू आहेत ना. मग हे मला सांगायचं काय आहे, काय होईल याची जी उत्सुकता आहे ती शेवटपर्यंत आणली जाणार आहे. मग तिकडच्या सुप्रिया सुळे यांना संसद रत्न पुरस्कार किती वेळा मिळाला. अजितदादा असं म्हणाले की बोलणाऱ्याला संसदेत बोलायला काय जायचं, इथं कामं कुणी केली, प्रत्यक्ष मतदारसंघात संपर्क कोणाचा आहे, आणि त्यामुळे सुनेत्रा पवार म्हणजे आमचा जो कोणी उमेदवार असेल तो निवडून येईल, असा अजितदादाचा दावा आहे. प्रत्येकाचं त्यांच्या घरामध्ये ज्या गोष्टी सुरू आहेत. आता काय हे जसं आहे ना तसं तुम्ही जळगाव बघा. रावेरमधून रक्षा खडसे, हे खडसे साहेबांच्या सुनबाई यांना 3ऱ्यांदा उमेदवारी भाजपनं दिली आहे. आता एकनाथ खडसे हे गेले इकडे राष्ट्रवादीमध्ये गेले, तिकडून आमदार झाले. इतक्या वेळा त्यांनी शिव्या घातल्या फडणवीसना, म्हणजे जरांगेपेक्षा देखील अधिक. असं असतानाही रक्षा खडसेला 3ऱ्यांदा उमेदवारी दिली गेली. सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का होता. हे जेव्हा भूमिका भाजपनं घेतली तेव्हा काही विचार केला असेल की नाही. आता असं बोललं जात आहे
एकनाथ खडसे हे कदाचित भाजपमध्ये येऊ शकतात, कारण त्यांचं आणि रक्षा खडसेंचं जमत नाही. अतिशय प्रेमाने त्यांचे सगळी वागणूक आहे, व्यवहार आहेत, आणि त्यामुळे त्या तिसऱ्यांदा निवडून याव्यात यासाठी स्वतः ते प्रयत्न करणार. म्हणजे तिकडे आता विरोधातला उमेदवार कोण असा प्रश्न आहे. असे जे खेळी खेळले जातात ना राजकारणामध्ये, ते धक्केच बसतात. आपल्याला लक्षातच येत नाही कोण काय होतंय, आणि निवडणुकीच्या तोंडावरती अतिशय वेगाने घटना घडत असतात. बघा, राहुल गांधीची यात्रा जेव्हा सुरू झाली ना, या यात्रेच्या वेळेला सुरू झाल्यापासून प्रत्येक ठिकाणी ज्या खेळी सुरू आहेत, ऐन यात्रेच्या वेळी काँग्रेसमधली मंडळी दुसऱ्या पक्षात जात आहेत. असं एकही गाव नसेल की तिकडे राहुल गांधी गेले आणि तिथले काँग्रेसची मंडळी दुसऱ्या पक्षात गेले नाहीत. अगदी पार नंदुरबारमध्ये राहुल गांधी आले तर पद्माकर वळवी तिकडे आले, राजस्थानमध्ये असेल, मध्य प्रदेशमध्ये असेल, अशा सगळ्या ठिकाणी. हे काही एका दिवसात घडत नसतं, त्याची काही एक गणितं लावली जातात, आणि ही जी सगळी गणितं आहेत ना, ही त्याचा अभ्यास करणारी, त्याची सूत्र ठरवणारी मंडळी, त्यांना चाणक्यच म्हटलं जातं. असं सगळ्या गोष्टी घडतात. पुढे काहीही घडू शकतं आणि त्याची तयारी ठेवावी लागते. आता सगळं चालवेल दोन्हीकडे, महाविकास आघाडी आणि महायुती, इथं कोणीकडे आलबेल नाही. दोन्हीकडे 3 डब्याची गाडी आहे, आणि 3 डब्याच्या गाड्यांना अजून उपडबे जोडणार आहेत. त्यांची धडपड चालू आहे, वेगवेगळ्या पक्षांची गर्दी आहे. आता काय चाललं आहे, दोन्ही ठिकाणी 3 तिघाडा आणि काम बिघाडा असं झालेलं आहे. त्यांचं जुळवता नाकी 9 येण्याची वेळ आहे. रोज नवे विषय आहेत की जे प्रकाश आंबेडकर म्हणजे काय भूमिका घेतात. आदल्या दिवशी काँग्रेसमध्ये चोर आहेत, डाकू आहेत असं नाव घेऊन टीका करणारे, ते दुसऱ्या दिवशी काँग्रेसला पत्र देत आहेत की शिवसेनेला वगळून आपण दोघं एक होऊ. काय भूमिका आहे, काय तात्विक भूमिका आहे. रोज तत्त्वज्ञान बदलते. हे असंच राजकारण आहे. राजकारणात कधी कोण काय करेल आणि कोणीच कोणाला दुखवत नाही. लोकशाही आहे, अधिकार आहे, आपली मतं मांडायची असतात, आणि होईल सगळं नीट. असंच महाविकास आघाडी आणि महायुतीकडून सांगण्यात येत आहे. हे सगळं उमेदवार जाहीर होईपर्यंत या भूमिका अशाच राहतील. उमेदवार जाहीर झाल्यानंतर मग पुन्हा कुरघोड्या होणार आहेत, पुन्हा वेगवेगळी मतं बोलली जाणार आहेत, आणि त्याच्यावरतीच्या प्रतिक्रिया त्या वेगळ्याच असणार आहेत. त्यामुळे निवडणूक ही एक वेगळी करमणूक लोकांची, आणि त्या प्रत्येक निवडणुकीत काही त्याचं वेगळं सूत्र असतं. तर ही निवडणूक आत्तापर्यंतच्या निवडणुकांपेक्षा अतिशय वेगळी राहणार आहे, रंजक राहणार आहे, आणि ती आत्ता एकसुरी एकतर्फी वाटत असली तरी प्रत्यक्षात काय होईल हे सांगता येणार नाही. त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता ताणणारी ही निवडणूक राहणार आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.